नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फोरटक्स बेल्ट ब्लाऊजची कटिंग सांगणार आहे. तर इथे मी पेपर घेतलेला आहे, सिंगल पेपर आहे. आता उंची घेतलेली आहे ब्लाऊजची 13 इंच आणि 1 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे 14 इंच आणि छाती आहे 38ची. तर 9.5 घेतलेले आहे चौथा भाग आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे मार्किंगसाठी. आणि कमर आहे 36 इंच आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे. आता साईडचा भाग आलेला आहे माझा 7 इंच, 1 इंच एक्स्ट्रा घेतला तर मुंडा आलेला आहे माझा 6 इंच. आता पाठीमागील मुंड्याची मार्किंग करत आहे 1.5 इंचावरती आणि गळा घेत आहे. ब्लाऊजवरूनच डायरेक्टली गळा कटिंग करत असते मी. तर बघू शकता गळा आहे गोल. तर अशा पद्धतीने मी गळ्याची मार्किंग केलेली आहे. आता पेपर कटिंग करून घेते. पाठीमागील भागाची कटिंग करत आहे. तर समोरील भाग आपल्याला वाढवून घ्यावा लागेल. तर समोरील भागासाठी दुसरा पेपर घेतलेला आहे, तोही सिंगल आहे. आता त्या पेपरवरती मागील भागाची पेपर कटिंग ठेवून जशास तसे मी मार्किंग करून घेईन. मार्किंग करून घेत आहे. तर समोरील भाग आपल्याला वाढवून घ्यावा लागेल, हुक लूक पट्टीकडून क्रॉस पट्टीसाठी आणि कमरे भागासाठी सुद्धा आपल्याला वाढवून घ्यावं लागेल. त्यासाठी एक्स्ट्रा घ्यावा लागेल. तर बघू शकता मार्किंग झालेले आहे. तर क्रॉस पट्टीच्या साईडनी 1.5 इंचावरती एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा आहे आणि कमरेच्या साईडने 1 इंचावरती एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा आहे आणि हुक आणि लूक पट्टीसाठी 1/2 इंच वाढवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने वाढवून घेतले ना तर तुम्हाला कपडा कमी पडणार नाही ब्लाऊज जोडताना. तर अशा पद्धतीने वाढवून घेतलेले पार्ट मी मार्किंग करून घेतलेले आहे. आता मागील मुंड्याची मुंडा 1/2 इंचावरती खाली करत आहे. गळा घेत आहे 2.5 इंच आणि शोल्डर घेतलेली आहे 3 इंच. तर समोरील गळ्याची उंची आहे 6 इंच. अशा पद्धतीने समोरील गळ्याचे सुद्धा मी मार्किंग केलेले आहे. समोरील गळा होता 6 गोल. क्रॉस पट्टीसाठी मार्किंग करत आहे 3 इंच आणि वरच्या साईडने 2.5 इंचावरती. आपण वाढवून घेतलेला 1.5 इंच आहे ना, तो पकडून 3 इंचावरती मार्किंग करायचा आहे. शिलाई मार्जिनसाठी लागेल त्यासाठी मी 1.5 इंच वाढवून घेतलेले आहे. आता टक्स पॉईंटसाठी 3.5 इंचावरती टिक करत आहे आणि वरच्या साईडने 2 इंचावरती. ह्या साईडने 1/2 इंच आणि त्या साईडने 1/2 इंचावरती टक्स पॉईंट मारून घेत आहे. तर याचा मध्य काढायचा आहे. मध्यावरती टिक मारलेले आहे आणि मध्याच्या 2.5 इंचावरती मार्किंग करत आहे. टक्स पॉईंटपासून प्रत्येकी 2-2 इंचावरती आपल्याला टिक करून घ्यायचा आहे. म्हणजे मधोमध जो गोलाकार येतो तो परफेक्ट येईल. मुंड्यापासून 6 इंचावरती आणि प्रत्येकी 2-2 इंचावरती टिक मारलेले आहे. तर अशा पद्धतीने फोरटक्स ब्लाऊजचे टक्स पॉईंट झालेले आहेत. अशा पद्धतीने टक्स पॉईंट जर मारला तर तुमचा मधोमधचा गोल आकार आहे तो परफेक्ट येईल. तर आता कटिंग करत आहे.
तर अशा पद्धतीने समोरील आणि पाठीमागील भागाची कटिंग झालेली आहे. तर आता मी बाहीसाठी मुंडा मोजून घेत आहे. पाव इंच सोडून मुंडा मोजून घ्यायचा आहे. बघू शकता इथे मुंडा 9.5 इंच आलेला आहे. तर आता बाहीची कटिंग सांगत आहे. डबल फोल्डचा कपडा घेतलेले आहे. सॉरी पेपर घेतलेले आहे. फोल्डेड साइड माझ्या साइडने आणि खुली साइड समोर आहे. तर बाहीची उंची होती 10 इंच आणि मुंडा आहे 9.5 इंच. आणि दंडघेर आहे 7 इंच. तर 2 इंच एक्स्ट्रा घेतला मार्किंगसाठी. आणि मुंडा खोली घेतलेली आहे 3 इंचावरती. तर बघू शकता अशा पद्धतीने माझी बाहीची कटिंग सुद्धा झालेली आहे. कटिंग करत आहे आता. तर बघू शकता इथे माझी बाहीची कटिंग सुद्धा झालेली आहे. तर पेपर कटिंग पूर्ण झालेली आहे. आता ब्लाऊज कटिंग तुम्हाला दाखवते. ब्लाऊज पीस ब्लाऊज पीसचा कपडा कमी असेल तर कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचा ते पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघू शकता आपल्याला ते ब्लाऊज 1 इंच मी एक्स्ट्रा सोडून पेपरचा मार्किंग करत आहे. कारण आपल्याला तो फोल्ड करायला लागेल 1 इंच. तुम्ही त्या काही दुसरा कपडा जरी घेतलात तरी चालेल, कपडा कमी असला तर बघू शकता मी 1 इंच वाढवून घेतलेले आहे. आता समोरचा भाग अशा पद्धतीने ठेवून मार्किंग करून घेते. कुठे ॲडजस्ट होईल तिथं ठेवून मी मार्किंग करून घेत आहे. अशा प्रकारचे ब्लाऊज आले असतील तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कटिंग करू शकता. पाठीमागील भाग आणि समोरील भागाची मार्किंग झालेली आहे ब्लाऊज पिसावरती. आता बाहीची मार्किंग दाखवते. अशा पद्धतीने 1.5 इंच सोडून मी बाहीची मार्किंग करत आहे समोर फोल्ड करण्यासाठी. तर कपडा थोडं कमी पडत आहे साईडनी, तर मी ते नंतर शिवताना जॉईंट करून घेईन. बघू शकता बाहीची सुद्धा मार्किंग झालेली आहे. आता क्रॉस पट्टीसाठी कपडा कमी पडलेला आहे. तर पुढे बघू शकता मी कशा पद्धतीने ॲडजस्ट केलेली आहे. आता कटिंग करून घेत आहे मार्किंगवरून. बघू शकता माझं इथं बाहीची कटिंग झालेली आहे. त्या समोरची भागाची कटिंग करत आहे. खूप लवकर अशा पद्धतीने एकदा कटिंग करून बघा. खूप लवकर तुमचं पेपर कटिंगपासून ते ब्लाऊज पिसापर्यंत कटिंग होऊन जाईल. आणि तुम्हाला पेपर कटिंगचाही कंटाळा आला असेल तर डायरेक्ट कपड्यावरती कशा पद्धतीने 4 टक्स ब्लाऊजचा कटिंग करायचा ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन, दुसऱ्या व्हिडिओमध्ये.
तर बघू शकता सगळ्या भागाची कटिंग झालेली आहेत. आता क्रॉसपट्टी राहिलेली आहे. बघू शकता अशा पद्धतीने उरलेला कपडा मी बघत आहे कुठे ॲडजस्ट होईल ते. इथे आहे कपडा लांब दोन्ही साईडने मी आता काढून घेणार क्रॉसपट्टीचे भाग. कधी कधी ब्लाऊज पीस कमी असला की अशाच पद्धतीने आपल्याला सगळे मॅनेजमेंट करावे लागतील. एका क्रॉसपट्टीची मार्किंग झालेली आहे. आता दुसऱ्या क्रॉसपट्टीची मार्किंग दाखवते. तर बघू शकता अशा पद्धतीने क्रॉसपट्टी उरलेल्या कपड्यापासून मी तयार केलेले आहेत. आता कटिंग करून घेते. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाऊज पीसचं कटिंग झालेलं आहे. तर तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन कशा पद्धतीने स्टिच करायचा. 4 टक्स ब्लाऊज कटिंग ते मी सांगेन. तर व्हिडिओ आवडला असेल